Hey,
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी बेडशिंगे या कीर्तनाला उपस्थित गावातील भजनी मंडळ असतील, परिसरातील भजनी मंडळ असतील, आमच्या भक्ती वेदांताचे गुणवान विद्यार्थी, त्याचप्रमाणे महिला मंडळ असतील, वरती बसणारे पुरुष मंडळ असतील, मंडपाच्या बाहेरचे पुरुष मंडळ असतील, घरी राहणारे, मंडपाच्या बाहेर बसणारे आणि पूर्णकांत सच्चिदानंद घन परात् परपूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंगरायाचे एकनिष्ठ भक्त, आळंदी पंढरीची पायी वारी करणारे महान वारकरी संत, कलियुगामध्ये मानव देहातून वैकुंठाला जाणारे एकमेव संत की ज्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात दगडासहित तरल्या, ते संत श्री क्षेत्र देहुनिवासी संत. आता देहुनिवासी संत म्हटल्यानंतर कोणते संत? बराजी तुम्ही सांगा, कोणते संत? लाल सालीवाडी आजी. आजी तुम्हीच मागे नका बघू. आजी सांगा, आजी लाजली. बरं आजोबा तुम्ही सांगा, कोणते संत? नाम दे मला. अहो मला वयानुसार ऐका येत नाही, जरा मोठ्याने बोला. कुठले संत? तुकाराम. बरं आता सर्वांनी सांगा, कोणते संत? जेवला का नाही? नाही जेवलं? मला वाटते तू जेवलंच नाही, कारण की संध्याकाळी पंगत आहे म्हणून. बरोबर का? कोणते संत? अजून मी आवाज दिला ना, महिला मंडळाच्या कशात काहीतरी गुंतलं. पुरुष मंडळ तर बोलायच तयार नाही. कुठले संत? अहो पुरुष मंडळी तुम्हाला सुद्धा विचारते मी, त्यांना नाही फक्त विचारत. कोणते संत? फक्त पुरुष मंडळी. खालची नाहीत, फक्त वर घ्यायचे. कोणते संत? तुकाराम महाराज. विठाला विठाला अर्थात हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगात श्री जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला कशा
देतात विठ्ठला विठ्ठला. आता पण अभंगाचा सरळ सरळ भाव वाटतो. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात, देवाला तीच भक्ती आवडते की ज्या भक्तीत मनुष्य संसाराची माया देवाला वाहतो. ह्याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात. कितव्या? दुसऱ्या चरणात बोलतात. पुढची जरा हुशार दिसते ती म्हणून बोलते ती. मागच्या ऐकूच नाही माझा आवाज असं वाटते. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात, मनुष्याच्या प्रारब्धामुळे भगवंताने ज्याला जसे ठेवले त्याच परिस्थितीमध्ये त्याने समाधान मानावे. ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात बोलतात, तरीही जर तुम्हाला उद्वेग वाटला, सुख न लागता दुःखच भोगावे लागले, कारण सुखादी दुःख भोग हे मनुष्याच्या प्रारब्धामुळेच भोगावे लागतात. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फल संचितांचे. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात बोलतात, आपण आपल्या योग श्रमेचा बोजा देवावर घालू व आपला संसार देवाच्या पायी वाहू. तुका म्हणे घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी विठ्ठला विठ्ठला. पण याकरिता साधन ही भक्ती आहे आणि साध्य हा परमात्मा आहे. त्या अविनाशी भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता भक्ती करावी लागते आणि ती आपल्याला करायची आहे. मग कशी करायची बरं भक्ती? महिला मंडळ सांगा, कशी करायची भक्ती? कशी करायची भक्ती? सोपं आहे. जशी देवाला आवडते तशीच भक्ती करायची. विठ्ठला विठ्ठला. मग तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल, बरं देवाला भक्ती कशी आवडते? कशी आवडते देवाला भक्ती? जशी देवाला भक्ती आवडते तशी भक्ती आपण करतो का? तर आजी मला सांगा, आपण भक्ती कशी करतो? कशी करतो आजी भक्ती? तिन्ही पैकी एक जणीने सांगा. आजी तुम्ही बोला, मी तुमच्या केस नाही करणार. त्या आजी म्हणतात, जर मला माहिती असतं तुला काय जिलेबी खायला बोलवलं असतं. कशी करतात भक्ती तुम्ही? खरं सांगू का आजी, आपण आपल्या मनाला वाटेल तशी भक्ती करतो, पण ती भक्ती माझ्या भगवंताला आवडते का याचा विचार मात्र केला जात नाही. विठ्ठला विठ्ठला. आपण भक्ती करतो, पण ती भक्ती खरंच माझ्या भगवंताला आवडते का याचा विचार मात्र केला जात नाही. आता तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही भक्ती करतो. हो, तुम्ही भक्ती करता यात संशय नाही, पण तुम्ही भक्ती करूनही तुम्हाला सुख प्राप्त होत नाही म्हणून मला संशय आहे. पण यापैकी पंढरपूरला कोण कोण गेले? लवकर बोला. तुम्ही बोललात तरच कीर्तन होणार आहे, नाहीतर राहू द्या. बोला लवकर, लवकर हात वर करा. पुरुष मंडळी गेलेच नव्हते. गेलत का? नव्हते गेले. जाऊ द्या. महिलांचं कीर्तन आहे म्हणून महिला मंडळ हात वर करतात. कोण गेले? एवढीच कीर्ती पुढची. बरं आजी मला सांगा, तुम्ही निळ्या साडीवाल्या आजी मला सांगा, तुम्ही पंढरपूरला गेलता? गेलता? आजी मोठ्याने बोला. मी तुम्हाला अगोदरच काय म्हणलं, मला वयाच्या नुसार ऐकायला येत नाही. मग सांगा की आजी महाग नका बघू, पुढं बघा, पुढं कीर्तन चालू. तुम्ही सांगा, पंढरपूरला गेलता का तुम्ही? गेलता पंढरपूरला. मग मला सांगा, त्या देवाला पाहिलं का? पाहिलं. मग मला सांगा, त्या देवाचे
झाकलेली आहेत ती उघडी आहेत. एवढं नाही पाहिलं त्यांनी. आता पाहूनच देत नाही, पाया पडायच्या अगोदरच पुढे लावते का नाही? नाही सांगते याचं उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या अभंगाच्या, त्यांच्या गाथेतील पहिल्याच अभंगाच्या पहिल्याच चरणात बोलतात. Thank you.
आता कुठपर्यंत त्याची नदी लागायचं? या एकल्या जीवासाठी एवढे जीव उपाशी मारणे बरे नाही. ते सुद्धा निघून गेले. आता गजेंद्राजवळ कोणी सुद्धा नव्हते. गजेंद्राचा अंतकाळ जवळ आला होता आणि त्या अंतकाळाच्या वेळेस कोणी सुद्धा नव्हते. त्यामुळे नाथ महाराज वर्णन करतात. आता गजेंद्र मृत्यूबरोबर एकटाच झुंज देऊ लागला आणि तो झुंज देत असताना तो देखील कंठाळला. मग त्याने विचार केला, आता देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही, पण कोणत्या देवाला शरण जावं? आपण कधी त्याची भक्ती सुद्धा केली नाही.
ते आकाशात फेकून म्हणाला, जो कोणी या सृष्टीचा चालक मालक असेल त्याला हे फूल अर्पण. मग ही गजेंद्राने प्रार्थना केली. विधक्त गोपिका गजेंद्राने अशी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य मंडळी, वैकुंठातील श्री विष्णूंनी ऐकली आणि हरी नुकतेच जेवायला बसले होते. तोंडात घास घालणार तेवढ्यात गजेंद्राची प्रार्थना त्यांच्या कानावरती पडली आणि हरी धावत सुटले. तेव्हा लक्ष्मींनी विचारले, हरी कोठे चालला? त्यावेळेस हरी म्हणू लागले, देव सांगू लागले, हत्तीकडे. पण हत्तीचा हा लक्ष्मींजवळ उतरला आणि ती म्हणेपर्यंत गजेंद्राजवळ पोहोचले देखील भावाचा भुकेला हातची दुष्काळ तयाला. जशी हाक देवाला ऐकावीशी वाटते तशी हाक आपण मारत नाही. अरे हाक अशी मारा, हाक अशी मारा की जगाचा मालक समोर आला पाहिजे आणि प्रेम असं करा की सर्व जगाने ध्यानात ठेवलं पाहिजे. माझा भगवंत भावाचा भुकेला आहे, माझा भगवंत प्रेमाचा भुकेला आहे आणि त्याला त्याचाच दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला हातची दुष्काळ तयाला. माझ्या भगवंताला भावाचा भुकेला आहे, माझा भगवंत प्रेमाचा भुकेला आहे आणि त्याला त्याचाच दुष्काळ आहे. आपण प्रेम करतो उद्दिष्टांवर, तेच प्रेम जर माझ्या भगवंतावरती केलं तर तुमच्या जीवनाचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंतावरती प्रेम कसं लावायचं? कसं लावायचं भगवंतावरती प्रेम? जेव्हा तुकाराम महाराज सांगायचे तेव्हा लोक ऐकत नव्हती. पण ते काय सांगत होते? उडत हे जन नग देखावे डोळा, कळवळा मनोनिया. ऐका, जेव्हा तुकाराम महाराज सांगायचे बाबांनो परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ करा, तेव्हा लोक म्हटली महाराज परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तेव्हा तुकाराम महाराज म्हणले सोपं आहे, देवाची भक्ती करायची. तेव्हा लोक म्हटली महाराज देवाची भक्ती कशी करायची? तेव्हा तुकाराम महाराज म्हटले देवाला जशी आवडते तशी भक्ती करायची. पण लोक अजून उलट होऊन बोलायची, देवाला भक्ती कशी आवडते?
आता प्रश्न निर्माण होतो, भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे देवाची भक्ती नसणे, स्वस्वरूपाचं सतत अनुसंधान करणे, याचंच नाव भक्ती. आणि नाथ महाराज देखील वर्णन करतात, सहज स्वरूप स्थिती तया नाम भक्ती. माऊली महाराज देखील एका ठिकाणी वर्णन करतात, एरवी तिची ना चौथी, हे पहिली ना सरती, ऐ माझे सहस्थिती भक्ती नाव. नाथ महाराज देखील वर्णन करतात, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माझी धता, भक्ती तत्वता ती नाव. पण तुकाराम महाराज जरा वेगळ्या भाषेत बोलतात, त्याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरील माया म्हणजेच प्रेम, तेच प्रेम तिथलं काढायचं आणि भगवंतावरती लावायचं, याचंच नाव भक्ती. आणि अशीच भक्ती देवाला आवडते. विठ्ठल आता महाराज तुमचं बरोबर आहे, पण आम्ही एका देवाची भक्ती करत नाही ना. सोमवार आला की पाठी सोमवार पावे, वेलेसी लिंगा धावे, ऐसे फुलाचे आगवे जोगावी जो. महाराज या माणसांनी बाराशे देव निर्माण करून ठेवले. सोमवार आला रे आला, कैलास राणा शिवचंद्र मोडी. महिला मंडळातून उठली नाही एखादी देवी तर आपलं काय खरं नाही.
अहो आम्ही मागच्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलतो. आता मी गाव सांगत नाही कारण की आपल्याला सातारा जवळच आहे. आम्ही कीर्तनाला गेलो आणि महाराजांनी आणलं, प्रसंग आला आणि गायनाच्या राणी उतरल्याला प्रमाण आईचा जोगवा जोगवा मागिन आईचा तेवढ्यात महिला मंडळातील उठली ना एक दिवी आणि लागली घुमार. पण ती तेवढ्या थांबली नाही, माझ्या जवळ आली, मला बाजूला सारलं आणि माईक मध्ये मोठ्याने ओरडली, बजा. एकदा का मंगळवार गेला रे गेला, आला बुधवार. तोच भक्ती दुरातून काय म्हणतो, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी शरण शरण हनुमान
भंडारीची माझ्या भंडारी दुसऱ्या महिला मंडळाला विचारलंच नाही वाटतंय दुसऱ्या महिला मंडळाला बोला येत नाही. आणि जर मी इथंच कीर्तन बंद केलं आणि महिला मंडळाला म्हणलं मारा गप्पा मग आवडेल का भक्ती? काय काय लोक म्हणतात महाराज आमच्या अंगात देव येतो. काय देव येतो? मग त्या लोकांना मला विचारायचंय आजी तुमच्या अंगात येणारा देव मग तो अगोदरचा जो आहे तो कोण? तो कोण? बघ उत्तर तुझ्याजवळ आहे. तुझं आहे तुझं पारसी वरी तू जागा चुकलासी. आता हल्लीच्या मुलांना अंगात येणं पटत नाही. काय अंगात येणं पटत नाही. मग अशी चक्र मी माझ्या मामाच्या गावाला घेतली आणि आले ना मामीच्या अंगात. आलं की मामीच्या अंगात मामी लागली घुमाय. शेजारची बाजारची पोर लागली हसाय. काय हसाय लागली हसाय. मग तशी मामी म्हटली पोरांनो तुम्ही माझी चेष्टा करू नका. मी वल्या लिंबाला आग लावते. मग मी म्हटलं मामी तू वल्या लिंबाला आग लावती मग वळलं तर पण का चुलीत घालती? का चुलीत घालती? अशी जर भक्ती केली तर माझ्या भक्ताला आवडायची. आणि शास्त्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले. किती? एकूण 9. बघा माझं कीर्तन जी नीट ऐकतं त्यांनाच कीर्तन समजतं. मी कुणाला पण प्रश्न विचारते. कुणाला पण किती भक्ती सांगितल्या शास्त्रामध्ये किती सांगतो. किती महाग नको बघू लाजू नको मी तुझ्या गावातली. बरं जाऊ दे किती लाजली. बट किती तू सांग. 9 सांगितलं. 1 श्रवण, 2 विष्णू स्मरण, 3 पाद सेवन, 4 आचरण, 5 वदन, 6 दास्य, 8 सख्य आणि 9 आत्मनिवेदन. आत्मनिवेदन. 1 श्रवण. श्रवण काय करावं? श्रवण कथा करावं, श्रवण प्रवचन करावं, श्रवण कीर्तन करावं. पण कीर्तनाचे देखील 3 प्रकार सांगितले आहेत. किती? 3. 1 नाम संकीर्तन, 2 गुण संकीर्तन आणि 3 लीला संकीर्तन. साधा आणि सोपं कीर्तन म्हणजे नाम संकीर्तन साधन पै सोपे.
आणि चौथ्याकडे ज्याच्याकडे 20च आंबे होते त्यांनी 1 रुपयाला 11 आंबे विकले, 9 आंबे शिल्लक राहिले. मग पहिल्याकडं 9 रुपये आणि 1 आंबा शिल्लक राहिला. दुसऱ्याकडं 3 रुपये 5 रुपये आणि 5 आंबे शिल्लक राहिले. तिसऱ्याकडं 3 रुपये आणि 7 आंबे शिल्लक राहिले आणि चौथ्याकडे 1 रुपये आणि 9 आंबे शिल्लक राहिले. मग दुपारपासून जी वारं आणि कावदळ सुटलं, जसं आज सुटलं होतं तसं. मग वारं कावदळ सुटलं आणि एका श्रीमंत माणसाला फार आंब्याची गरज होती, फार. मग दुपारपासून असं होतं, 1 रुपयाला 1 आंबा विकायचा. किती? 1 रुपयाला 1 आंबा विकायचा. मग त्याच्याकडे 100 आंबे होते, त्याने 9 रुपयाला 99 आंबे विकले होते. 1 आंबा शिल्लक राहिला होता. किती? 1 आंबा शिल्लक राहिला होता. मग त्याने 1 रुपयाला 1 आंबा विकला. 9 आणि 1 10. दुसऱ्याकडे ज्याच्याकडे 7 आंबे होते त्याने 5 रुपयाला 55 आंबे विकले होते. 5 आंबे शिल्लक राहिले होते, त्याने 5 रुपयाला 5 आंबे विकले. 5 आणि 5 10. तिसऱ्याकडे ज्याच्याकडे 40 आंबे होते त्याने 3 रुपयाला 33 आंबे विकले होते. 7 आंबे शिल्लक राहिले होते. 7 रुपयाला 7 आंबे विकले. 3 आणि 7 आणि ज्याच्याकडे 20 आंबे होते त्याने 1 रुपयाला 11 आंबे विकले होते. 9 आंबे शिल्लक राहिले होते. 9 रुपयाला 9 आंबे विकले. 1 आणि 9 10. मग वडावडी करून काय उपयोग झाला का? झाला का? उगाच मोठ्याने लोकांनी वचन ह्याला. मग थोरल्याची बायको ढकल्याची बायको थोरल्याच्या बायकोवर जाते. होय ताई साहेब, तुमचं 100 आंबे होतं, मग किती पैसे आलं? तेव्हा ती 10 रुपये आलं. 10 रुपये. मग किती? 10 रुपये आले. मग ढकल्याची बायको म्हणती, अहो ताई साहेब, आमचं 20च आंबं होतं, तिथं 10 रुपये झालं आणि तुमचं 100 आंब्याचं 10 रुपये झालं. मग तिची बी टूक पिटली आणि गेली नवऱ्याला भांडाय. पण कर्म करायचं, पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही. भक्ती करायची, पण निरपेक्ष भक्ती करायची. चित्ताला विचलित आणून द्यायचं नाही. पण जर चित्त विचलित झालं तर आपण चरण
संत वारकरी गुरुकुल इंटरनॅशनल गुरुकुल चे गुणवान विद्यार्थी मृदुंगाचार्य कुठले आळंदीचे नाव काय वैभव महाराज यांचे देखील आभार आणि तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे आभार घरी राहणाऱ्याचे बी आभार जी पंक्तीला येणारे त्यांचे बी आभार जी बाहेर बसले त्यांचे बी आभार आणि जी वर बसले त्यांचे बी आणि ज्यांनी मला या ज्ञानाचे धडे दिले ते म्हणजे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण रामानुजाचार्य रामराजे महाराज भोसले त्यांचे देखील आभार आणि हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीताई मागले त्यांनी मला गोड अशी पिढीला साथ दिली त्यांचे देखील आभार आजच्या कीर्तनाचे सौजन्य अशोक तिकडे त्यांचे देखील आभार आमचे छोटेसे मृदुंगाचार्य त्यांचे देखील आभार आणि विनेकरी बाबा राहिलेच गेले मगाशी राहिले ना आता राहिले विनेकरी बाबांचे देखील आभार आणि गायनाला मानवीताई ठोंगे बाल कीर्तनकार मानवीताई ठोंगे बाल कीर्तनकार श्रेयाताई गुणवरे बाल कीर्तनकार प्रगतीताई रासकर त्यांचे देखील आभार त्यांनी मला गायनाला साथ दिली त्यांचे देखील आभार जी महाग उभे आहेत की नाही ते सगळे मृदुंगाचे आहेत त्यांचे देखील आभार बाल जय जय Thank you.